पाहूया पुढची बातमी आहे आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भात। या प्रकरणी आता 2 लाख पानांची कागदपत्र तयार झालेले आहेत। 6 गटात त्याचं वर्गीकरण केलं जातंय, त्यामुळे विविध 6 निकाल लागणार असल्याची माहिती मिळते। याचा आढावा घेतलाय आमचे नागपूरचे प्रतिनिधी श्रेयस पांडे यांनी। पाहूयात। राजकीय वर्तुळातील सर्वात मोठी घडामोड ती म्हणजे आमदार अपात्रता प्रकरण। या आमदार अपात्रता प्रकरणामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सलग 7 तास सुनावणी घेतलेली आहे। 2 लाख पानांचं कागदपत्र तयार करण्यात आलेले आहे। पण हे कागदपत्र तयार करण्यात आल्यानंतर ही जी सुनावणी आहे ही 20 डिसेंबर पर्यंत आटोपली जाणार। त्यानंतर मात्र निकाल देण्यासाठी 21 ते 30 डिसेंबर पर्यंतचा कालावधी आहे, जो अपूर्ण आहे। त्यासाठी 3 आठवड्याचा कालावधी लागू शकतो अशी शक्यता आहे। 3 आठवड्याचा कालावधी आता लागणार, त्यामुळे कालावधी वाढवून मिळावा यासाठी विधानसभा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतात, कारण सर्वोच्च न्यायालयानं वेळेची मर्यादा आखून दिलेली आहे। या वेळेच्या मर्यादेमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना या संदर्भातला निर्णय घेणे अपेक्षित आहे। मात्र जर वेळ लागणार असेल, कारण नागपूर इथे ही सुनावणी झाली, त्यानंतर आता नागपूरवरून कागदपत्रे ही थेट मुंबईला हलवण्यासाठी सुद्धा वेळ जाणार, तर एकूण यामध्ये वेळ लागणार आहे। तर तो वेळ आता सर्वोच्च न्यायालय वाढवून देणार की नाही, त्या संदर्भात विधानसभा अध्यक्ष काय भूमिका घेतात आणि न्यायालयामध्ये ते काय मागणी करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट शुभम उमाळेसह मी श्रेयस पांडे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।